तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ असतात हे शास्त्र सांगतंय आणि सिद्धही करून देते. म्हणून सांगायचं तात्पर्य, तुमच्या आयुष्याचं सार्थक करून घ्या. देवाला आवडेल अशी भक्ती करा. भारी गळ्यात माळ, कपाळाला गंध, काय झालं ते आता थांबवा, सोडून द्या. वाल्या कोळ्या एवढं पाप नाही ना केलं, किती केलं असं करून करून, किती त्यांनी तर किती केलं होतं. एक शुद्ध ब्राह्मण मारायचा, एक खडा टाकायचा, असं किती भरले होते? 7. मी म्हणते तेव्हा बामनं तर एवढी कुठून आली देवजाने, आता गावागावात एक नाही. एक शुद्ध ब्राह्मण मारायचा, एक खडा टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. आपलं तर तेवढं नाही. आपलं होऊन होऊन किती झालं असं थोडं स्पष्ट सांगू का? लय झालं तशी 200 कोंबड्या संपवल्या असत्या, लय झालं तर 5-25 बकरी संपवले असत्या, 4-2 बेलर संपवले असत्या. याच्या पडेल काय? एवढं तर आमचा भगवंत परमात्मा सहज माफ करेन, सहज. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. पण हरी हरी म्हणण्याची आमची दानत असली पाहिजे, शरण जाण्याची आमची तयारी असली पाहिजे. पण आम्हाला असं वाटतं आता घालू का? आम्ही लय जणाला सांगतो, शेवटपर्यंत सांगतो. पर म्हाताऱ्याला जाऊन सांगितलं नाही एखाद्या, ते म्हणतो महाराज 10 गेले 2 राहिले, थोड्यासाठी कशाला बाटवताय? आता हे बाटवणं आहे का सोडवणं आहे? समजण्याला काही इशारा काफी होत आहे, थोडं समजून घ्या. जाता जाता लक्षात ठेवा, ज्यांना वाटतं शेवटचा दिवस गोड व्हावा त्यांनी परमार्थ केलाच पाहिजे. ज्यांना वाटतं म्हातारपण सुखी समाधानी जावं त्यांनी आपल्या मुलांना संस्कार चांगले लावलेच पाहिजे. नाही तर मग आपल्या देखत आपला पोरगा लेझिम खेळत आलाच, आपण जर बघितलंच तर पडत्या पावसात घाम फुटन आपल्याला. होईल का नाही? कसं कसं कमावलंय आपल्याला माहिती आहे. आणि ते निमारातीला लेझिम खेळत घरात यायला लागल्यावर डोळ्यांनी बघवायचं नाही, कानाने ऐकवायचं नाही. ही वेळ आपल्यावरती नकोय. याच्यासाठी आपल्या पोरांना संस्कार चांगले लावा. आणि जाता जाता म्हातारपणी आपली सेवा कुणीतरी करावी असं वाटतं का? वाटणे होऊ नये तिकडे इकडे वाटतं ना. आज आपल्या आईबाबांची सेवा करा बस. बाकी चौथ्या देवाला कुठं उद्बत्ती ओवळायची सुद्धा गरज नाही. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारे पिता यांना कमी लेखू नका. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. आमच्यासाठी आमची आई भगवंत, आमच्यासाठी आमचे सद्गुरू भगवंत आणि आमच्यासाठी आमचे बाबा भगवंत. समजण्याला काही इशारा काफी होत आहे. समजून घेतलं तर ठीक आहे, नाही तर चला त्यांचं काम आहे सांगायचं, आपलं ऐकायचं, काढा तंबाखू. टाइमपास केला लोकांनी, टाइमपास. खरी माणुसकी आणि खरं प्रेम काय असतं थोडक्यात एक उदाहरण सांगते, सोप्या भाषेत भजन करा. विठ्ठल घमेंड बिमेंड काय चालत नाही. कदाचित नवरा बायको पुढे दम टाकेल, बायको नवऱ्याला दम टाकेल. आपण आपल्या परिसरात डॉन होऊ, आपलं नाव आपल्या परिसरात 1 नंबर असेल, पण शेवटी भगवंताच्या हातात आहे सगळं. त्याच्या जर मनात आलंच, भगवंताच्या जर मनात एखादी गोष्ट आलीच तर तुम्ही आम्ही कोणीही वाचू शकत नाही. घसरू द्या, थोडं पडलंय, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून भगवंताच्या मनात काहीतरी येणार आहे आणि ती यायच्या आधी आपण थोडं सावध झालं पाहिजे. एकच गोष्ट इथं अटळ आहे, जिथं आपण राहतो आहोत याचं नाव मृत्यूलोक आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक जीवाला जावं लागतं म्हणजे लागतं. इथं गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, छोटा मोठा हा भेदभाव काही चालत नाही. कबीरजी बोलतात, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ती सिंहासन पर चढ़े कित्ते ने पहरे जंजीर. 9 भी मर गए, 10 भी मर गए 188, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. वीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी, कहे त कबीरा सो भी मर गए, रहे तो कोणे विचारे. प्रत्येकाला एक दिवस जायचंय. गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, महाराज असो, नाही तर महाराजाचं महाराज काय अपील, ग्रामपंचायत सदस्य असू द्या, सरपंच असू द्या, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान, ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जायचंय म्हणजे जायचंय. जाणार दे जाणार, 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 जाणार हो जाणार, काळ बघणार, जाणार हो जाणार, रास काळ बघणार.
पिंगळा 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 माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा माधवारी बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी बोल बोल तो देखा पिंगा ग बागी पिंगा ग पिंगा ग बागी पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा नको 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 घालू पिंगा ग 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 नको नको घालू पिंगा ग नको नको घालू पिंगा नको नको घालू पिंगा ग नको नको घालू पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगळा 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 माधवारी बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी बोल बोल तो देखा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा 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 माधवारी माधवारी जायचंय रे का नाही आपल्याला एक दिवस. आपल्या सोबत कुणी येत नाही, कुणी काही देत नाही, दिलं तरी नेता येत नाही. म्हणून असं धन कमवायचं. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाचा वाटा राजा मागत नाही, जे धन चोर चोरून नेत नाहीत, जे धन जाळलं तरी जळत नाही, जे धन मेलं तरी साथ सोडत नाही, असं धन तुम्ही कमवा. ते एकच धन आहे, परमार्थ महाधन जोडी देवाजीचे चरण. म्हणून परमार्थ करा, बस बाकी काही करत बसू नका. इहलोकी राहताना संसार भारी करा, त्याच्यात राहून परमार्थ करा. हा संदेश तुमच्यासाठी. जाता जाता थोडी माणुसकी सांभाळा. पण माणुसकी सांभाळली का माणसांनी? माणसं माणसावरती प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावरती प्रेम करतात, माणसं माणसाच्या पदावरती प्रेम करतात आणि माणसं माणसाच्या सौंदर्यावरती प्रेम करतात. पण आम्हाला हे माहित नाही आमचं धन आज आहे आणि उद्या नाही. आजचा पायी चालणारा उद्याच्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो आणि आजचा फॉर्च्युनर मधला उद्याच्याला दुसऱ्याच्या गाडीला हात करू शकतो. त्याचं काय सांगता येते? दलिंदर चले समिंदर नशीब लेके साथ, मोती किले डुबकी मारी शंख लगे हात. काय कोणाच्या भाग्यात आहे कोणी सांगू शकत नाही. धन नश्वर, सत्ता नश्वर. आज तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत, सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान, उद्या राहूच काय खात्री आहे का? कधी अविश्वासाचा ठराव येईल आणि कोण कुठं आखी घेऊन जाईल काही सांगता येत नाही. सत्ता नश्वर, संपत्ती नश्वर, सौंदर्य नश्वर. आज लय तुमचं देखणं रूप आहे, एक नंबर भारी तुम्ही दिसायला, एक नंबर. उद्या राहूच काय सांगता येते त्याचं? चालता चालता गाडी घसरली तर तोंडात सगळा चेहऱ्याचा नकाशा बदलून जाईल, सगळं बदलून जाईल. एखादी शिर चॉकअप झाली ना तर माणूस आलेला कळणार नाही, गेलेला कळणार नाही, कशा संग काय खातोय हे सुद्धा कळणार नाही. सगळं सौंदर्य नसून हे छोटंसं 2-3 वर्षात जर पुढं आलं ना असं वाटतं लय भारी दिसतं, लय गोड दिसतं का नाही. पटकन उचलून घेऊ आणि पटापट पटापट मुका घ्यावा वाटतो का? पण मला सांगा तेच पुन्हा 40 वर्षांनी भेटलं मग वाटन का? अहो संपलं सौंदर्य, रास. म्हणून या गोष्टीच्या पाठी मग लागू नका. थोडी माणुसकी सांभाळ, थोडी माणुसकी. माणुसकी सांगते तुम्हाला एकच उदाहरण, जास्त नाही सांगत. जुना काळ होता ना, जुना महिला मंडळी आपल्या आजीला भेटायला, आपल्या आईला भेटायला आपले मामा, आपले आजोबा यायचे का? आणि तुम्ही बी त्या गोष्टीला साक्षी आहेत, साक्षीदार आहेत तुम्ही सुद्धा. आपल्या आजीला भेटायला यायचे का नाही? आजोबा, मामा, आईला भेटायला. ते जर भेटायला आले तर पहिली एकच गाडी असायची गावात यायला, आणि ती जर हुकली तर पायी चालत यावं लागायचं का नाही? 2-2, 3-3 किलोमीटरवर ना ते उन्हाच्या कारात पायी चालत यायचे. कुठं? आपल्या घरी. घरी आल्यास नंतर 1-1, 2-2 दिवस राहायचे. नाहीत नाही, कमीत कमी रातची रात राहायचं का नाही? साधन नव्हतं जायला आणि त्यावेळेस माणुसकी होती, लोक राहायची. आल्याच्या नंतर आपले आजोबा आलेत, आपले मामा आलेत, 5-5 घरी चहा प्यायला जात होतं का नव्हतं? पाहुणं चहाला चला, पाहुणं चहाला चला बोलवायला सकाळी उठल्या घरी हजर असायची शेजारची माणसं. चहा घ्यायला चला बरं का, चहा घ्यायला या बरं का. बरं तेव्हा चहाला साखर होती का? चहा कशाचा होता? माणुसकी होती का नाही? आता साखरेचं पोत भरलंय पण चहाला कोणी बोलवी ना, बोलावलं तर जायला बी सवड नाही राहिली माणुसकी. अजून जवळचं उदाहरण सांगते, अजून जवळचं. आपण लहान होतो ना, लहान
आपले आई बाबा रानात जायचे. रानात गेल्यास नंतर आपण 2-4 जण शाळेतून आलो ना अंगणात खेळायचो आणि शेजारचे अजून 2-4 जण असायचे. 7-8 जण लहानपणी अंगणात खेळायचे. शाळेतून आले की उभ्यान दप्तर फेकायचं. बरं त्या दप्तरात पाटी बी नीट नसायची, खापरास तुकडा. बरं वहीन पेन आणि पुस्तकं नसलं होतं काय दप्तरात. चिंचान बोरण कवठण दप्तर बी कसलं होतं. आताच्या गत काय टिफिन बॅग, वॉटर बॅग, सॅग, शूज. आता काळ बदललाय. गाडीत पार बसून द्यायला माणूस आहे, आलं की घ्यायला माणूस आहे. पहिलं तसं नव्हतं. हिऱ्याची गुणी वहीची पेनची तर आपली तर गाठच नाही. आलं की उभ्याने अंगणात टाकायचं आणि तिथं खेळायचं. किती वेळ खेळायचं. अंधार पडस्तवर. आणि मग आई बाबा लांबून आलेले रानातून आलेले दिसायचे. आई दिसली बाबा दिसले की पळत पळत आपण जायचं. 2-3 बहिणी 2-4 भाऊ आईकडं बाबांकडं पळत पळत जायचं. एक जणांनी आईचा हात धरायचं आणि एक जणांनी ते हात धरायचं. आईला जाम घट्ट मिठी मारायचं आणि सगळेजण म्हणायचं आई माझी आहे, आई माझी आहे, आई माझी आहे. दिवसभर रानात काम केलेलं त्या आईचा शिन हलकवायचा. पोरं जवळ आली की पळू पळू थकवा सगळा संपून जायचा. आई जवळ घ्यायचं सगळ्यांना आणि मग त्यातलं एक जण आईचा हात धरायचं आणि आईचा दुसरा हात धरायचं. हे म्हणायचं आई माझी आहे, ते म्हणायचं आई माझी आहे. हे म्हणतं आई माझी आहे, ते म्हणतं आई माझी आहे. कालांतराने हे छोटे छोटे आहेत का हे मोठे मोठे झाले. ती तारुण्यातली आई आहे का ती आई थकली, म्हातारी झाली. आईचे केस पिकले, मुखात दात नाही राहिले, हातपाय लटलट कापतात. आई एका कोपऱ्यात बसून राहिली. मग हे जे माझं आहे म्हणायचं का माझी आई असं म्हणायचं का. हे ढकलायला लागलं. हे म्हणतं आई तुझी आहे, हे म्हणतं आई तुझी आहे, हे म्हणतं आई तुझी आहे, हे म्हणतं आई तुझी आहे. मला सांग आई बदलली का. आई तीच. मग पोरं बदलल्यात का. पोरं बी तीच आहेत. मग बदललं काय. बदलली माणसांची परिस्थिती. बघता काय सापराचं घर होतं का तिथं बंगला झाला. साधी सायकल होती का तिथं भारी एसी गाडी लागली दारात उभी. जिथं साधी कपडे होते का तिथं स्टारची कपडे आले. भारी गुलाबी नोटाचे बंडल आले. 1 नंबर घड्याळ आलं. काय बदललं. परिस्थिती बदलली. माणुसकी संपून गेली. म्हणून आता काय होणार आहे हे साधू संतांना माहिती होतं. म्हणून त्या काळात तुकडोजी महाराज सांगून ठेवतात मानवांनो माणुसकीला जागा रे. मानवांनो माणुसकीला जागा.